विष्णुजी वैखरे आणि कालूराम भुंडारे सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत करूयात. त्यांच्याच माध्यमातून अगदी आपण पाहताय स्पर्धेचा शुभारंभ झालं. पुनश्च एकदा जर पाहायला गेलं, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. मकर संक्रांतीच्या औचित्याने साधलेली ही स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित मकर संक्रांत चषक 2025 मध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये सहर्षमय स्वागत करूयात. चला स्पर्धेला सुरुवात करूया. जिथे पहिला सामना आहे अंतराळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये अंजप. अंतराळ संघ तिथे नाणेफेकीचा कौल गमावलेत आणि प्रथम फलंदाजी करा त्यांच्या वाटेला आली आहे. दोनही टीमसाठी सूचना असेल आणि त्याचबरोबर आज जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना असेल की कोणत्याही प्रकारे आपल्याला रिव्ह्यू उपलब्ध नसेल. जर पंचांना वाटलं तरच फक्त तिथे रिव्ह्यू घेतला जाईल, ते देखील फक्त वेस्ट हाईटसाठी, म्हणजे बीमरच्या नोसाठी फक्त तिथे रिव्ह्यू असेल. याची सर्वच संघांनी नोंद घ्यायची. रिव्ह्यू कोणत्याही प्रकारे अवेलेबल नसेल, फक्त पंचांना जर वाटलं तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि ज्या ओव्हरहेड वायर्स ग्राउंडमधून पाहायला मिळतात त्यांना जर बॉल लागला तर तिथे डेड बॉल घोषित केलं जाईल. आणि जर ते आणि जे टॉवर्स पाहायला मिळतात मैदानामध्ये त्यांना जर बॉल आदळला तर तुम्ही तो बॉल प्लेमध्ये असेल याची नोंद घ्यायची. जाऊयात सामन्याकडे, जिथे पहिल्या बॉलची सुरुवात होती आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया या स्पर्धेचा सहर्षमय स्वागत. एका बाजूला अंतराटे तर दुसऱ्या बाजूला अंजप टीम. पहिलाच बॉल अगदी समोर टाकला होता, त्याच्यावरती लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका सीमा रेषा पार धाडलाय. पाहूयात पंच काय सांगतात. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. देऊयात संधी डीजेला. आणि 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हाफ ट्रेकर बॉल, गती थोडी कमी पाहायला मिळाली. व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अगदी जर पाहायला गेलं प्रवीण यांच्या माध्यमातून बॉल जर अगदी पाहायला गेला इथून निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. आणि धाव फलक आता 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती. विनय यांच्यासाठीचा हा बॉल अगदी जर पाहायला गेलं खूपच उसली पाहायला मिळाली. त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार आलाय.
वरती पाहायला मिळतात आणि आता दुसरं महत्त्वाचं षटक तिथे मारुती गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात, जिथे P1चं षटक होतं. 30 यार्ड सर्कलचे रेस्ट्रिक्शन्स होते. आत्ता जर 30 यार्ड सर्कल बाहेर जर पाहायला गेले, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला असेल, डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये असे 5 क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतात. 30 यार्ड सर्कलमध्ये जर पाहायला गेलं, शॉर्ट थर्ड आहे, शॉर्ट फाईन आहे, त्याचबरोबर एक फाईन लेग असेल आणि त्यानंतर एक कव्हर्समध्ये असे 4 क्षेत्ररक्षक. खणून काढले या बॉलला समोरच्या दिशेमध्ये, जिथे समोरच्या व्ही मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजादरम्यान. आणि या एका सिंगलच्या साह्याने आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतात 13 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. फुल टॉस बॉल अगदी मिड विकेट मध्ये. फंबल झालेत पुनश्च एकदा तिथे. एक सिंगल फेकी अगदी अचूक पाहायला मिळते आणि त्याच्यावरती एक सिंगल आणखी एक आले. मारुती आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या 2 बॉल्समध्ये एकही मोठा फटका खेचू दिला नाहीये अंतराळ संघाला. पुनश्च एकदा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती स्लॉक स्वीपचा फटका दर्जेदार आलाय षटकार. स्वीपचा फटका होता, त्याच्यावरती हा षटकार आला, जिथे मारुती वारंवार गोलंदाजीमध्ये चुकी करतात. आता डीप स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. आणखी एक 6 धावसंख्येसाठी आलाय षटकार. कमॉन डीजे. षटकारांची चौकारांची आतिषबाजी या मैदानावरती केली जाते. त्यात तिसरं महत्त्वपूर्ण षटक फेकण्यासाठी पंचांच्या अगदी डाव्या बाजूने तिसरं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. समोरच्या क्षेत्रामध्ये हा देखील बॉल, तिथे ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल आणखी एक कंप्लीट केली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते, परंतु आता विजय नसतील, त्यांच्या जागी नवीन बॅटर सागर आलेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. स्पर्धेमधला पहिला लेफ्ट हँडर बॅटर अगदी आजच्या दिवसामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात, जिथे 31 धावा झाल्यात. अजूनही निर्णायक 11 बॉल या फर्स्ट इनिंग मध्ये. लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अगदी स्टँडर्ड फिल्डिंग सेट केली गेली आहे. हा बॉल अगदी बाहेर जाणारा, परंतु पंचांनी लाईन लेंथ पाहिली आणि अवांतर स्वरूपामध्ये एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आली आहे अंतराळ संघासाठी, जिथे पहिलेच धावा खूप येत आहेत आणि त्यामध्ये आणखी एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये अंजप संघाला इथे ब्रेक थ्रू मिळवावं लागेल. धावा थांबवाव्या लागतील, जिथे अशा चुक्या तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत. फुल टॉस बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच पुनश्च एकदा सांगतील आणखी एक वाईट बॉल. अवांतर स्वरूपात आणखी एक धाव मिळाली जाते. लगातारचा दुसरा अवांतर इथे चेंडू फेकला गेलाय. अगदी आपण पाहताय गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून, जिथे 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या, त्यानंतर एक सिंगल काढली, त्यानंतर आल्या ह्या 2 अवांतर. 33 धाव संख्येवरती अंतराळ संघ पाहायला मिळते. आता खणून काढले या बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखी एक चुकी. आलाय 4 धावसंख्येसाठी आणखी एक चौकार.
पुढे येणं अपेक्षित होतं, मागेच थांबले आणि बॉलने अचानक समोरून उचली घेतली आणि चेंडू सीमारेषा पार धाडला. 4 धावसंख्येसाठी हा देखील चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 होते, त्यानंतर हा चौकार आला. 37 झालेत. अनिल यांचा आत्ता बॉल निश्चितच जर पाहायला गेलं चांगलं फेकलंय, वेग देखील होतं या बॉलवरती. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते, जिथे सागर यांना थांबवून ठेवलंय आता. ऑन साइडला फटका खेचण्याचा मानस, शॉट फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखी एक चुकी झाली आहे सागरला, आणखी एक जीवनदान. तर या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं 4 झेल जमिनीला दान झाले, ज्यामध्ये 2दा फंबल देखील पाहायला मिळाले. वारंवार जर अगदी इथे पाहायला गेलं झेल देखील ड्रॉप होत आहे, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होत आहे. जिथे क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलं, क्षेत्ररक्षकांची साथ नेहमीच गोलंदाजांना हवी असते जेव्हा गोलंदाजी करत असतात, परंतु इथे वारंवार झालेल्या चुक्या, इथे आणखी एक सिंगल मिळाली जाईल. एक सिंगल आली आहे आणि आता 38 धावा धावफलकावरती आहेत. चार चेंडू समाप्त झालेत, 38 धावा धावफलकावरती आहेत. पुनश्च एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये आता लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका सक्सेसफुल देखील झालाय. आलाय 6 धावसंख्येसाठी आणखी एक षटकार. कमॉन डीजे. स्लोवर बॉल, फसवा बॉल होता अगदी, त्याच्यावरती स्वीपचा फटका खेचायचं होतं, तिथे आलाय निर्धाव. षटक क्रमांक जर पाहायला गेलं 3 देखील इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. देऊया संधी डीजेला.
षटकार आलाय सागर यांच्या बॅटमधून, जिथे 3 षटकांमध्ये धावा होत्या त्या 44, त्यानंतर आता एकूण आल्यात त्या 8. 52 धावा झाल्यात आता ऑन साइडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत, पुनश्च एकदा चुकी झाली आहे. आणखी एक झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल देखील होता, 2 कंप्लीट देखील झाल्यात आणि तिसरी धाव घेत मिळत नाहीये. या 2च्या साह्याने एकूणच धावा आता पाहायला मिळत आहेत त्या 54 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या त्या प्रथम फलंदाजी करत असताना अंतराळ संघाकडून. अगदी धावांचा आलेख जर पाहायला गेलं सातत्यपूर्व वाढतच पाहायला मिळते, जिथे अंजप संघाने प्रत्येक षटकामध्ये जर पाहायला गेलं प्रत्येकी एक चुकी तरी देखील त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. ऑन साइडला अगदी शफल होऊन खेचण्याचा प्रयत्न, जिथे 3ही यष्ट्या आता इथे डिस्ट्रॉय झाल्यात. सुभाष यांचं कमबॅक झालं. देऊया संधी डिझेल. नंतर पहिल्या फेरीतील द्वितीय सामना असेल अकुलवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये ममदापूर. दोनही संघ जर इथे उपस्थित झाले असतील तर आपण इनिंग ब्रेकमध्ये आपला कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पाठवायचे. आपल्यासाठी हा ऑफिशियल पहिला कॉल असेल, याची आपण नोंद घ्यायची. अकुलवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये ममदापूर दोनही संघ जर इथे उपस्थित झाले असेल तर आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करायचे. नवीन बॅटर जर अगदी आता इथून पाहायला गेलं रोशन रवाना झालेत. शेवटचे निर्णायक 2 बॉल आता इथून बाकी असतील आणि एकूणच धावा आहेत त्या 54. सुभाष यांनी कमबॅक केले. बऱ्याचशा चुक्या पाहायला मिळाल्या अंजप संघाकडून, जिथे क्षेत्ररक्षकांकडून बरीचशी अपेक्षा होती. त्यानंतर जाऊयात या बॉलकडे, जिथे ऑनसाइड मध्ये फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने सलामीसाठी आलेले फलंदाज आता विघ्नेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. कमी चेंडू खेळलेत खऱ्या अर्थाने या संपूर्ण इनिंगमध्ये. तिथे आता एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साह्याने 55 धावा 4 षटकांचा खेळ आहे. शेवटचा निर्णायक बॉल असेल सुभाष यांचा. स्लोवर बॉल होता, चेंडू बॅटला ब्रश झाला, बॅक टू विकेट किपर हा बॉल आलाय आणि शेवटच्या बॉलवरती मिळाला जातोय तो आणखी एक झटका अंतराळ संघाला. 55 धावसंख्येवरती येणाऱ्या 24 मध्ये धावसंख्येची गरज असेल ती 56. देऊयात या इनिंग ब्रेक मध्ये डीजे मास्टरला संधी. त्यानंतर
विष्णुदादा वैखरे यांचं देखील यथोचित मान सन्मान करण्याची विनंती सन्माननीय राजेंद्रदादा आपणास करतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्षमय असे स्वागत. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय विष्णुदादा वैखरे आपणास की आपण चंद्रकांत दादा मोरे यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान करायचे. त्यानंतर सन्माननीय कालुरामजी भुंडारे साहेबांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठाच्या समोर येऊन आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचे. सन्माननीय राजेंद्रदादा मोरे आपणास विनंती करतोय आपण कालुराम दादा यांचं यथोचित मान सन्मान तिथे करायचे. हॅलो सांगितलं त्यानंतर सन्माननीय राजेंद्रदादा मोरे यांचं यथोचित मान सन्मान करण्याची विनंती विष्णुदादा वैखरे आपणास करतोय. त्यानंतर विनंती करतोय संजय दादा तांबोली आपणास की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठासमोर यायचे. त्यानंतर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय नरेश दादा मिनमिने देखील इथे उपस्थित झालेत. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठाकडे रवाना व्हायचे. सन्माननीय करणदादा धस आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं देखील या आपल्या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत. चला दीपक दादा मिनमिने आपणास विनंती असेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे रवाना व्हायचे. त्यानंतर आपण पाहते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय करणदादा धस इथे उपस्थित झालेत आणि त्याचबरोबर त्यांचे बरेचसे सहकारी देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील या आपल्या स्पर्धेमध्ये सहर्षमय असं स्वागत करूयात. जाऊयात मॅचकडे जिथे पहिल्याच बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या साह्याने 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात आणि श्री गणेशा झालाय अंजप संघाचा देखील जिथे 56चं पाठलाग चालू आहे आणि पहिल्याच बॉलवरती 2. त्यानंतर आता या बॉलवरती जर पाहायला गेले एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली जिथे आणखी 2 धावा तिथे सहज कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी अगदी वाईड होती. या बॉलवरती देखील 2 धावा आल्यात. मागील 2 बॉलवरती एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या 4. बरेचसे मान्यवर अगदी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. अगदी आपण पाहताय व्यासपीठावरती सन्माननीय करणदादा धस देखील इथे उपस्थित झालेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जाऊयात मॅचकडे जिथे आता एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या साह्याने 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 धावा धाव फलकावरती आहेत. फटका समोरच्या क्षेत्रामध्ये जिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. लँड देखील झाला. तत्पूर्वी 2 धावा आणखी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या साह्याने आता 7 धावा समोर अगदी व्ही मध्ये मिडॉनला जर अगदी पाहायला गेलं तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. इथे निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 तिथे समाप्त झालंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूणच धावा पाहायला मिळतात त्या 7. चला ब्रेक मध्ये संधी देऊया डीजेला.
जिथे पहिल्या षटकामध्ये एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या 7. हा बॉल अगदी कव्हरमध्ये ट्रॅव्हल झालाय, तिथे प्रोटेक्शनला क्षेत्ररक्षक सज्ज होते, एक सिंगल मिळाली जाते. सिंगल डबलने आता इथे काहीच होणार नाहीये, तुम्हाला किमान मोठे फटके खेचावेच लागतील. प्रति षटक 2 तरी फटके येणं अपेक्षित आहे, जिथे एक सिंगल आली आहे आणि 8 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 मध्ये 48ची आता इथून गरज असेल. ऑन साईडला फटका जिथे स्वीप करायचं होतं, अगदी फुटवर्क पाहायला मिळत नाहीये फलंदाजाकडून. अगदी खडे खडे फटके खेचण्याचा मानस. आणखी एक निर्धाव बॉल आला, इथून येणारा प्रत्येक निर्धाव बॉल अगदी अंजप संघावरती प्रेशर बिल्ड करताना दिसेल. समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाते, स्ट्राईक रोटेट केली आहे. आणखी एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने आता 9 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शांत खेळ अंजप संघाकडून पाहायला मिळतोय, जिथे आतापर्यंत एकही चुकी अंतराळ संघाने, जिथे फुलटॉस असतील किंवा झेल ड्रॉप असेल किंवा क्षेत्ररक्षणामध्ये फंबल असेल, अशा चुका केल्या नाही आहेत आणि शांत ठेवण्यामध्ये अगदी यशस्वी पाहायला मिळतात. स्लोवर बॉल त्याला पिक केलाय, परंतु मिड विकेटमध्ये चेंडू बराच काल हवेमध्ये, चांगलं टायमिंग होतं, परंतु त्याच्यावरती तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाज इथे पहिल्या क्रमांकावरती बाद होतात. किमान या शेवटच्या 2 बॉल्समध्ये दुसऱ्या षटकात अपेक्षित आहे. किमान एखादा षटकार चौकार आता या शेवटच्या 2 बॉल्समध्ये. वेगवान डिलिव्हरी होती, अगदी समोर डिलिव्हर करण्यात आली. त्यानंतर कव्हर्समध्ये हा चेंडू ट्रॅव्हल तुतू मेमे पाहायला मिळाली आहे. बॅकअप अवेलेबल नव्हतं, कलेक्शन चुकीचं झालं, सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अंजप संघासाठी. या 2च्या साह्याने आता 11 धावा. अजूनही येणाऱ्या 13 बॉल्समध्ये 45 धावसंख्येची गरज असेल. चला, यानंतर होणारा सामना ममदापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आयांश 11 अकोलवाडी, आयांश 11 जय हनुमान अकोलवाडी संघ. चला, आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करा. आलाय डॉट बॉल आणि षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूणच धावा आहेत त्या 1 बाद 11. येणाऱ्या 12 मध्ये 45 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 12 बॉल आता इथून शिल्लक असतील आणि 45 धावसंख्येची गरज आहे अंजप संघाला. चला, यापुढील सामना आयांश 11 जय हनुमान अकुलवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये ममदापूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, त्यांनी आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करायचे. बराचसा उशीर आपण करताय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. जाऊयात सामन्याकडे, जिथे तिसरा आणि महत्त्वाचं षटक मार्गस्थ झालंय. हा बॉल त्याच्यावरती हिट देखील केलाय, लॉफ्टेड फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना आलाय षटकार. प्रवीण यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला, जिथे 12ला 45ची गरज होती, तिथे आता 11 मध्ये 39 धावा बनवायचे. फटका अगदी समोर, तिथे लॉंग ऑफ मध्ये कोणतीच चुकी होणार नाहीये. प्रवीणला इथून देखील परतावं लागेल. महत्वाची झटका इथे अंजप संघासाठी. देऊयात संधी डीजेला.
बॅटर आता टू डाऊनच्या भूमिकेमध्ये प्रवीण येतील. 10 मध्ये 39 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर रुपेश पाहायला मिळतात. जिम्मेदारी असेल आता या दोनही फलंदाजांच्या खांद्यावरती, जिथे तुम्हाला 10 मध्ये 39 बनवायचे. खोलात टाकले या बॉलला, अगदी डिपिंग यॉर्कर. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. आलाय निर्धाव. आता 9 मध्ये 39 धावसंख्येची गरज. सामना हळूहळू आता इथे फसताना पाहायला मिळतंय अंजप संघासाठी. इथे किमान फटके येणं अपेक्षित आहे. ऑन साईडला फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर तिथे चांगलं जज करतायत आणि आणखी एक झटका तिसऱ्या स्वरूपामध्ये रुपेश देखील होत आहेत आता इथून बाद. जर्सी क्रमांक 18 जर्सी नंबर जर पाहिली तर आठवण येते ती विराट कोहली. अगदी ओडीआय फॉर्मॅटचा सध्याचा नंबर 1 खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 8 मध्ये 39 ची गरज आहे. जयवंत यांनी आडव्या बॅटने अगदी मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट. 18 धावा धावफलकावरती येणाऱ्या 7 मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. आयांश 11 जय हनुमान अकुलवाडी आणि चला ममदापूर टीम दोन्ही संघ आपण कर्णधार. शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती चेंडू बराच काल हवेमध्ये. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीच चुकी करणार नाहीयेत. आणखी एक झटका बसतंय ते अंजप संघाला. शेवटचे निर्णायक आता इथून 6 बॉल बाकी आहेत आणि 38 ची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये अगदी ज्या चुके केल्या होत्या अंजप संघाने, त्याच आता या मैदानावरती त्यांना हवी ठरतात. एक्स्ट्राच्या धावा जर इथे खर्च झाल्या नसत्या तर हा सामना कदाचित 40 ते 44 धावांवरती जाऊन पोचला असतं, जिथे चेस करण्यामध्ये त्यांना डिफिकल्टी झाल्या नसत्या. परंतु झालेल्या चुका आता इथून विसरून जावं लागेल. येणाऱ्या 6 मध्ये 38 धावसंख्येची आता इथून गरज असेल जर सामना इथून जिंकायचा असेल अंजप संघाला. सहा मध्ये 38 ची गरज. पंच निश्चितच आमच्याकडे वळतात. नवीन कलाटणी या मॅच मध्ये निर्माण होणार का, जिथे 6 मध्ये 6 षटकार ठोकले जाणार का अजूनही, परंतु 6 मध्ये 37 ची गरज आहे. हा बॉल अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते, जिथे कोणत्याच प्रकारे फुटवर्कचा इस्तेमाल पाहायला मिळत नाहीये. आणखी एक निर्धाव आलाय. तर मॅच फक्त जर पाहायला गेले इथून औपचारिकताच बाकी असेल, जिथे 5 मध्ये 37 धावसंख्येची गरज. हा बॉल अगदी खणून काढले कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी तिथून डीप मध्ये येतात. एक सिंगल तिथे सहज कंप्लीट केली जाते. आता 4 मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. 4 मध्ये 36. सामन्यामध्ये अगदी औपचारिकता. अनिल नवीन बॅटर पाहायला मिळतात, जे की 5 डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला आलेत. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. बराचसा उशीर या स्पर्धेमध्ये उद्घाटनाला पाहायला मिळालं. लेफ्ट हँडेड बॅटरचा हा स्ट्रोक अगदी लॉंग ऑन मध्ये आलाय. डेड बॉल आलाय. अगदी वायरवरती चेंडू आदळलाय. पहा, ही एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. चेंडू जर वायरवरती आदळला ओव्हरहेड तर बॉल डेड असेल, आणि जर चेंडू ज्या टॉवर्सला लागला तर बॉल प्लेमध्ये असेल, याची नोंद घ्यायची. जाऊया सामन्यामध्ये. बॅक टू बॉलर, एक लाजवाब कॅच. फलंदाज आणखी एक बाद.
अगदी वेगवान कॅच होती. बॅक टू बॉलर जेव्हा अशा कॅचेस स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये येतात तेव्हा नेहमीच डिफिकल्ट असतात, पण त्याला जुगारून हा पकडलेला अप्रतिम झेल जिथे फलंदाज अनिल बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन अगदी जर इथून पाहायला गेलं सुदाम पाहायला मिळतात. हा बॉल अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं जाते. गलीमध्ये हा बॉल आलाय. एक सिंगल आणखी एक कंप्लीट केली जाते. शेवटचा बॉल मला तर वाटतं आता इथून शिल्लक असेल या इनिंग मधला. शेवटचे निर्णायक 2 बॉल, माफी असावी. अगदी फटका बराच काल हवेमध्ये जज करतायत आणि सीमारेषा पार देखील आलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. अजूनही एक चेंडूचा खेळ इथून बाकी. षटकार आलाय आणि एकूणच धावा झाल्यात त्या 22 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर या शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद झाले आणि इथून सामना विजय संपादन करताना पाहायला मिळते ते अंतराट नीड संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळ करत असणारा अंजप संघाला इथे पराभव स्वीकारावा लागले. दोन्ही संघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि त्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वाटचाल करूयात. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरलंय ज्याने नो डाऊट 3 विकेट आणि 8 मध्ये 22 धावा बनवल्या असा विजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विजय आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं. तर मी विनंती करतोय सन्माननीय करंजी धस साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते विजयला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचं ज्याने 8 बॉलमध्ये 22 धावा आणि 3 विकेट मिळवल्या असा विजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी सन्माननीय करंजी धस यांच्या माध्यमातून त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील तिथे दिला जाईल. चला विजय आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी यायचे ज्याने 8 मध्ये 22 धावा बनवल्या आणि 3 विकेट मिळवल्या असा विजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला त्यानंतर मी सन्माननीय संजय दादा तांबोली